थोड्याच वेळात शेतकऱ्यांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर जमा होणार। 40 तालुक्यांची लिस्टसुद्धा आता आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो। तर आपण मित्रांनो ते 40 तालुके कोणते आहे हे संपूर्ण आपण A to Z तालुक्यांची माहिती आपण जिल्हा नाही तर डायरेक्ट तालुका बघणार आहोत मित्रांनो। परंतु मित्रांनो तुमच्यासाठी एक विनंती आहे की त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर मित्रांनो या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधी आणि विविध स्कीम संबंधी सर्वात अगोदर माहिती तुम्हाला ह्याच चॅनलवर मिळते। हे बघू शकता मित्रांनो, अशाच पद्धतीच्या लिस्टसुद्धा आलेल्या आहेत। परंतु मित्रांनो आपण आता ते कोणकोणते तालुके आहेत ते बघणार आहोत। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता मित्रांनो, आपल्या व्हिडिओचं टायटलच आहे या 40 तालुक्यांना मिळणार आता मित्रांनो 22,500 रुपये। चला तर आपण एक एक तालुका बघू मित्रांनो। आता आपण यादीला सुरुवात करूया। तर मित्रांनो त्या लिस्टमधील पहिला तालुका आहे उल्हासनगर, त्यानंतर जर आपण बघितला तर दुसरा तालुका आहे शिंदखेडा, 3 नंबरचा तालुका आहे नंदुरबार, 4 नंबरचा तालुका आहे माळेगाव आणि 5 नंबरचा तालुका आहे सिन्नर। चला तर आता आपण पुढचा तालुके बघू। त्यानंतरचा तालुका आहे येवला, त्यानंतरचा जर बघितला आपण 7 नंबरचा तालुका तर तो आहे बारामती, 8 नंबरचा तालुका जर बघितला तर तो आहे दौंड, 9 नंबरचा जर तालुका बघितला तो आहे इंदापूर आणि 10 नंबरचा तालुका आहे। त्यानंतरचा 11वा तालुका आहे पुरंदर आणि जर आपण 12वा तालुका म्हटलं तर तो आहे शिरूर, 13वा तालुका आहे बेल्ले, 14वा तालुका जर बघितला मित्रांनो आपण दुष्काळासाठी तो आहे बार्शी आणि 15वा तालुका आहे मित्रांनो करमाळा। तर मित्रांनो अजून आपण बघणार आहोत की दुष्काळासाठी अजून कोणकोणते तालुके पात्र झालेत। परंतु मित्रांनो पुन्हा एकदा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला आता पुढील तालुका बघू। तो म्हणजे 16वा तालुका आहे मांडा, 17वा तालुका आहे माळशिरस, 18वा तालुका आहे सांगोला, त्यानंतर जर 19वा तालुका बघितला तर अंबड आणि 20वा तालुका आहे बदनापूर। या तालुक्यांचा समावेश दुष्काळी भागामध्ये करण्यात आला मित्रांनो। त्यानंतर जर बघितलं मित्रांनो आपण तर 21 नंबरचा तालुका आहे भोकरदन, 22 नंबरचा तालुका आहे जालना, 23 नंबरचा जर तालुका बघितला तो आहे मंठा, 24 नंबरचा तालुका आहे खडेगाव आणि जर 25 नंबरचा तालुका बघितला तो आहे खानापूर। हे तालुक्यांचा समावेश मित्रांनो दुष्काळी अनुदानासाठी आता करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो जर आपण बघितलं तर 26 नंबरचा तालुका आहे मिरज, 27 नंबरचा तालुका आहे मित्रांनो शिराळा, जर 28 नंबरचा तालुका बघितला आपण तर तो आहे खंडाळा आणि 19 नंबरचा तालुका आहे वाई आणि जर आपण 30वा तालुका बघितला तो आहे हातकणंगले। तर मित्रांनो चला आता आपण बघूया पुढील तालुका बघू। तर पुढील तालुका आहे मित्रांनो 31 नंबरचा गडहिंग्लज, 32 नंबरचा जर तालुका बघितला तो आहे छत्रपती संभाजीनगर, 33 नंबरचा तालुका आहे सोयगाव, 34 नंबरचा तालुका मित्रांनो अंबाजोगाई आणि जर आता आपण 35 नंबरचा तालुका बघितला तो आहे धारूर। चला तर मित्रांनो आता बघूया पुढील तालुका। तो म्हणजे 36 नंबरचा तालुका आहे लोहारा, 37 नंबरचा तालुका आहे धाराशिव, 38 नंबरचा तालुका आहे मित्रांनो वार्शी, त्याचप्रमाणे 39 नंबरचा तालुका आहे बुलढाणा आणि जर आपण बघितलं मित्रांनो तर 40 नंबरचा तालुका आहे लोणार। तर मित्रांनो या सर्व 40 तालुक्यांचा समावेश आता दुष्काळी अनुदानासाठी पात्र झाला मित्रांनो। तर मित्रांनो त्यांना 22,500 रुपये मिळणार तर आहेच, परंतु जे दुष्काळी मित्रांनो योजना असतात उपाययोजना या सर्व मिळणार आहे मित्रांनो। म्हणजे शाळेची फीस, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी कर्जाची माफी, त्याचप्रमाणे विविध जे योजना असतात मित्रांनो जे सरकार राबवतं त्या सर्व योजनांचा लाभ आता ह्या 40 तालुक्यांना मिळणार आहे मित्रांनो। जर माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।